ही छोटी छोटी गावं आहेत. ह्या जंगल क्षेत्रातच येतात ते. हे बघा, हे इथे तुम्हाला दिसतंय, हे बॅकवॉटर इथपर्यंत येतं. हे इथे आता ठाक्याचा वाडा म्हणून प्रवेशद्वार आहे. वनपरिक्षेत्र दाजीपूर, राधानगरी वन्यजीवन अभयारण्य वनपरिक्षेत्र दाजीपूर, ठाक्याचा वाडा प्रवेशद्वार. इथून आज जाणार. आता तुम्हाला पुढे ऑफिस दाखवतो, जिथे तुमचं बुकिंग होईल. इथनं दाजीपूरची तुम्ही अभयारण्याची ही घेऊ शकाल. कोल्ड फॉरेस्ट रिसॉर्ट म्हणून एक हे होमस्टे आहे. बघा, इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. आता इथून आम्ही उजव्या साईडला वळणार. हे बघा, इथे आता आहे हे दाजीपूरच्या अभयारण्याचं ग्राम परिस्थिती विकास समिती ओळवण दाजीपूर. हे बघा, हे सगळं इथे राहण्याची सोय, शासनाची सुद्धा राहण्याची सोय केलेली आहे. हे बघा, हे सगळे नंबर वगैरे आहेत, तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. चला, आता आपण तुम्हाला दाजीपूरचं हे तुम्हाला दाखवलं, हे नवीनच केलेलं आहे. हे बघा, इथे तुम्हाला उभं राहून वर व्ह्यू घेता येईल सगळ्याचा. आणि हे समोर जे दिसतंय, हे बघा, हे आहे राधानगरी वाईल्ड लाईफ सेंच्युरी, JFM कॉमेट ओळवण. इथं तुम्हाला आतमध्ये सफारीची बुकिंग वगैरे सगळं करता येतं. ह्याला दाजीपूरचं गेट म्हणतात, दाजीपूरचं अभयारण्याचं गेट. चला, आता आपण पुढे भेटू. हे बघा, हे असे छोटे छोटे होमस्टे इथे आहेत. हे नंदनवन म्हणून आहे. हे तुम्हाला इथे राहायला, सफारी वगैरे हे सगळं तुम्हाला ऍडजस्ट करून देऊ शकतात. चला, आता पुढे. आता हा फोंडा घाट चालू झाला. हे बघा, ह्या दोन डोंगरांच्या मधनं पुढे गेल्यानंतर थोडासा निमुळता रस्ता आहे, पण मस्त आहे. हे बघा, इथे आता हे फोंडा घाट चालू झाला. हे फोंडा घाटाचं दृश्य. हाही एक सिनिक रोड आहे, मस्त वळणांचा. जसा तुम्हाला मागे मी गगनबावडा दाखवला, तसा हा एक गगनबावड्यासारखा घाट आहे. पण हा जरा मोठा आहे आणि हा संपूर्ण डांबरीकरणाचा केलेला आहे. इथे फोंडा करुळ घाटासारखी भीती वाटत नाही ड्रायव्हिंग करताना, कारण हा पूर्ण कोकणात घाट येतो. त्यामुळे इथल्या ज्या भिंती किंवा ज्या काय डोंगर आहेत, हे घट्ट डोंगर आहेत. इथे पावसामुळे दरडी कोसळणं फार म्हणजे खूप कमी प्रमाण आहे इथे. बघा, हे घाटाच्या आतलं सह्याद्रीचे जे कडेकपारी जसं तुम्हाला करुळला लागतात, तशी इथेही लागतात. आणि इथून हा सगळा घाट दिसतो. हा करुळ सारखा मात्र तुम्हाला वरून संपूर्ण रस्ता दिसू शकत नाही, कारण इथे डोंगराळ जास्ती भाग आहे. तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हे अशी वळणं आहेत आणि आम्ही आमच्या जिमनीने आता फोंड्याच्या दिशेने चाललेले आहोत. नीरव शांतता आहे इथे. आता करुळ घाट चालू झाल्यामुळे ह्या घाटातलं
ट्रॅफिक कमी झालंय. हे बघा, असा मस्त व्ह्यू तुम्हाला घाटाचा दिसतोय बघा, किती छान. वळणाचा घाट हा त्यातल्या त्यात सुरक्षित घाट मानला जातो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.